आज आपण एसआयआरच्या संदर्भामध्ये इथं मार्गदर्शनात्मक आपली मीटिंग घेण्यात आलेली होती काँग्रेसच्या वतीने. काय सांगणार दादा? महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ के निर्देशानुसार आज मुक्ताईनगर में एक एसआईआर संबंधी प्रशिक्षण शिविर का आयोजन किया गया था। इस शिविर के माध्यम से हम लोग ये कोशिश कर रहे हैं कि किसी भी व्यक्ति का नाम जो है वो मतदार यादी से डिलीट ना हो, क्योंकि लोकशाही को अगर जिंदा रखना है तो हर मतदार का नाम जो है तो वो मतदार यादी के अंदर आना जरूरी है। और BLA 2 के माध्यम से हर बूथ पर हर मतदार को मदद करने के लिए BLA 2 को प्रशिक्षण देने के लिए आज इस शिविर का हमने आयोजन किया था। दादा काय सांगणार? काही मागण्या आहेत नागरिकांच्या की काही फोटो घेतले जातात आणि काम केलं जात नाहीये असे देखील चर्चा आहे एसआरआरच्या संदर्भामध्ये. याबाबत काय सांगणार? या बाबतीमध्ये तहसीलदार साहेबांनी आणि निवडणूक आयोगाने पूर्ण मतदारसंघांमध्ये नवीन मतदार नोंदणी आणि पुनर्निरीक्षण असं काम चालू केलेलं आहे। यामध्ये BLA आणि BLO जे आहे ते शासकीय कर्मचारी आहेत आणि शासकीय कर्मचाऱ्यांना आदेश असे आहेत शासनाचे की प्रत्येकाच्या घरी जाऊन आधी शासनाच्या BLO यांनी काय केलेलं आहे की घरी जाऊन मॅपिंग केलेलं आहे। त्यानंतर आता त्यांनी नाव नोंदणी सुरू केलेली आहे। प्रत्येक मतदाराचं नाव आपल्या मतदार यादीमध्ये आलं पाहिजे आणि त्यासोबत कोणाचं नाव सुटता कामा नये। प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाची माहिती जमा करण्याचं काम BLO करत आहे आणि BLOच्या सोबत प्रत्येक राष्ट्रीय पक्षाचे किंवा प्रत्येक पक्षाचे BLA हे सुद्धा पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्या सोबत काम करत आहे। परंतु काही असं निदर्शनास आलं आहे की BLO जे आहेत शासकीय कर्मचारी हे एका ठिकाणी बसून याद्या जमा करतात आणि मनमाने कारभार त्यांचा चालू झालेला आहे। माझा तो आपल्या माध्यमातून त्यांना एक सज्जड इशारा द्यायचा आहे की आमचे BLA जिथे हजर नसतील तिथे तुम्ही मनमानी करून कोणत्याही एका घरात बसून किंवा असे कोणतेही नोंदणी करू नका। एखाद्या घरामध्ये जर 2 नावं घेतली आणि 3 नावं सुटले तर त्याची जबाबदारी कोणावर राहील? तर हे BLOने आधी लक्षात घ्यावं की याला जबाब तुम्हाला द्यावा लागणार आहे। BLOने डोळ्यामध्ये तेल टाकून काम केलं पाहिजे। खोटं काम कोणतेही करता कामा नये। कोणत्याही राष्ट्रीय पक्षाच्या किंवा कोणत्याही आमदाराच्या खासदाराच्या दबावाखाली येऊन काही विरोधी पक्षाच्या लोकांचे नावं वगळण्याचं कार्य सुद्धा चालू आहे। त्यासाठी BLOने कोणत्याही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या किंवा आमदाराच्या दबावाखाली येऊन काम करू नये आणि निरपक्ष भावनेने त्यांनी काम केलं पाहिजे। या मतदारसंघ असेल किंवा भारतातील कोणताही मतदार असेल त्याला मतदानाचा हक्क बजावता आला पाहिजे। त्याची लोकशाही वाचवण्याची फार गरज आहे। अशा वेळेस प्रत्येक BLOने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि मी जनतेलाही आवाहन करेल की ज्या ठिकाणी तुमच्या घरी BLO आला असेल, शासकीय निरीक्षक आला असेल तर त्याला तुमची पूर्ण माहिती द्या। एखाद्याचं नाव लपवू नका। एखाद्याच्या काय होते की एखाद्याचं परमनंट घर आहे परंतु एखादा भाडेकरू आहे की एखादा नोकरी निमित्त आलेला आहे, नोकरी निमित्त गेलेला आहे, यांनी सुद्धा त्या प्रॉपर ठिकाणी जाऊन त्यांचे नाव नोंदणी मतदार नोंदणी केली पाहिजे। 15 दिवसाचा कार्यक्रम अजून शिल्लक आहे। शासनाच्या या महिना अखेरपर्यंत जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे एसआरआयचा, याच्यामध्ये प्रत्येक नागरिकांनी जागृत होऊन जर आता काम केलं नाही तर भविष्यामध्ये त्यांना खूप अडचणीला सामोरं जावं लागेल। त्यांचे म्हणजे राष्ट्रीयत्व सुद्धा धोक्यात येईल। यासाठी नागरिकांनी तात्काळ सर्व कामं बाजूला सोडून आपले मतदार नोंदणी केली पाहिजे आणि त्यासाठी सर्वांनी जागृत राहिलं पाहिजे असे आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेला आवाहन करतो। BLO 1 BLO 2 च्या संदर्भामध्ये एसआयआरच्या या अंतर्गत आपण एक मार्गदर्शन आणि कुठल्याही मतदानाचं नाव सुटलं नाही पाहिजे या संदर्भात आपण मुक्ताईनगरमध्ये एक बैठक घेतलेली। काय अजेंडा होता आपला बैठकीचा? महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे संपूर्ण राज्यामध्ये एसआयआर संदर्भात उठा सर जागे व्हा या मोहिमेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एसआयआर संदर्भात एक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे। त्याच मोहिमेअंतर्गत आज मुक्ताईनगर येथे आम्ही सदर प्रशिक्षण आयोजित केला। या प्रशिक्षणामागचा उद्देश एवढाच की लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी आणि पारदर्शक निवडणुका होण्यासाठी प्रत्येक मतदार हे ज्यांनी मतदान केला पाहिजे, कोणताही मतदार मतदानापासून वंचित नाही राहिला पाहिजे, याचा एक जनजागृती म्हणून आम्ही आज सदर प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि हेच
या मागचा अजेंडा आहे. दादा काय सांगणार SIRच्या संदर्भात मार्गदर्शन आहे आणि या मार्गदर्शनामध्ये मुख्य मुद्दे काय आहेत आपले? प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार मुक्ताईनगर आणि जामनेर विधानसभा क्षेत्राचा आज संयुक्त प्रशिक्षण इकडे मुक्ताईनगरला पार पडलं. याच्यामध्ये प्रमुख मुद्दे हेच की एन्युमरेशन फॉर्म जो आहे आणि ASDD फॉर्म जो आहे, हे दोन फॉर्म आमच्या BLA 2 यांनी अचूक पद्धतीने भरण्यात यावे आणि BLO कडनं ते भरून घ्यावे अशा प्रकारची मार्गदर्शन प्रणाली जी आहे ती आम्ही आमच्या BLA 2 जे आहे त्यांना देण्यात आलेली आहे. याच्यावरती प्रशासकीय अडथळे काही समोर येत आहेत. ज्या BLO आणि आपले जे तालुका किंवा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी असतात, BLO ही व्यक्ती जो असते ते 90% काम पूर्ण झाल्याचा दावा संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये करून राहिले. फक्त जळगाव जिल्ह्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करून राहिलेत. 90% काम झालं याचा अर्थ बाकी 10% उरलेली जी नावं आहेत त्याची संख्या जर कधी आज बघितली तर जवळपास मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये आणि जामनेर मतदारसंघामध्ये 55 हजाराच्या वरती सध्या मॅपिंग बाकी आहे. आणि या एका महिनाभरामध्ये BLO 2 जे आहे त्यांनी ती संपूर्ण जबाबदारी व्यवस्थितपणे करावी, ती चांगल्या प्रकारे त्यांनी हाताळावी अशी आमची प्रशासनाकडे मागणी असणार आहे. कारण SIR मोहीम जी आहे ही SIR मोहीम प्रत्येका मतदारापर्यंत पोहोचली पाहिजे, त्याची पूर्णपणे चांगल्या प्रकारे पडताळणी झाली पाहिजे आणि प्रत्येक मतदाराला जो भारताचा जो नागरिक आहे त्याला मतदान करण्याची संधी मिळालीच पाहिजे, ही आमची भूमिका असणार आहे. आणि अशा प्रकारचं सहकार्य आमच्या काँग्रेस पक्षाकडनं प्रशासनाला जर कधी गरज पडत असली तर आमचे BLA 2 प्रत्येका बूथवरती त्यांना आम्ही तिकडे तैनात केलेलं आहे आणि ते सर्व पदाधिकाऱ्यांना मदत करू लागतील. या SIR मध्ये नागरिकांनी काय दक्षता घ्यावी याबाबत काय तुम्ही सूचना देणार, मार्गदर्शन करणार? नागरिकांनी या SIR मोहिमेमध्ये हे महत्वाचं समजलं पाहिजे की जरी महाराष्ट्रामध्ये निवडणूक कोणतीही जवळ नसली तरीही आपली निवडणूक प्रक्रिया जी असते ती फार महत्वाची असते. आपण जर कधी SIR मोहिमेकडे दुर्लक्ष केलं आणि यदाकदाचित आपलं नाव जर कधी यादीमध्ये आलं नाही तर आपलं नाव पुन्हा येण्यासाठी जी धावपळ करावी लागेल, जी धडपड करावी लागेल, जी काटकसर करावी लागेल त्याची संख्या फार मोठ्या प्रमाणात असणार आहे. खूप मेहनत करावी लागेल ते नाव एकटं परत जोडण्यासाठी. आणि ती मेहनत करत असताना सरकार आपल्याला कोणत्या प्रकारचं प्रमाणपत्र देऊन बसेल त्याची आपण दक्षता किंवा खात्री आपण घेऊ शकत नाही. आता सरकारने जाहीर केलेलं आहे की पासपोर्ट सुद्धा तुमचा एक नॅशनॅलिटी डॉक्युमेंट म्हणून आपण पासपोर्टचा स्वीकार करू शकत नाही. आता सरकार उद्याला जे लोक या मतदार यादीपासून वंचित राहतील त्यांना कशा प्रकारचं प्रमाणपत्र पकडून देईल याची आम्ही खात्री देऊ शकत नाही. म्हणून सर्व मतदारांना, सामान्य जनतेना हे आम्ही या व्हिडिओद्वारे आवाहन करतो की आपण आपली नोंदणी जी आहे ती खात्रीपूर्वक करून घ्यावी, जेणेकरून आपल्याकडे या सगळ्या गोष्टींचा त्रास आपल्याला सहन करावा लागणार नाही.